बंगल्यावर आता कार्यकर्त्यांची लगबग सुरू झालेली आहे। आजच्या हॅपनिंग असलेले 4 महत्त्वाची ठिकाणं किंबहुना त्यामधलं एक म्हणजे देवगिरी बंगला। अजित पवार 6व्यांदा आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, त्यामुळे अर्थातच आज देवगिरी बंगल्यावर सुद्धा मोठी लगबग असणार आहे। कार्यकर्ते सकाळपासूनच आलेले आहेत, पदाधिकारी त्याचप्रमाणे राज्याच्या वेगवेगळ्या भागामधून जे राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार आहेत ते सुद्धा निश्चितच भेटीला आले असतील। आणि देवगिरी बंगल्यावर नेमकं काय सध्या सुरू आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या देवगिरी बंगल्यावर आहेत आणि देवगिरी बंगल्यावरच्या सगळ्या हालचाली सध्या ते टिपतात। आपण जाऊया थेट अरुण यांच्याकडे। अरुण, काय नेमके देवगिरी बंगल्यावर हालचाली सध्या दिसतात? अनुपमा, सकाळपासूनच देवगिरी बंगल्यावरती पक्षाचे ज्येष्ठ नेते, अनेक माजी मंत्री, विद्यमान नवनियुक्त आमदार या सगळ्यांची इथे रेलचेल सुरू आहे, ये जा सुरू आहे। आणि हे कार्यकर्ते मी आत्ता पाहिलं की हे बाहेरून आलेत, म्हणजे मला वाटतं अजित पवारांवरती प्रेम असलेले कार्यकर्ते, कारण पुन्हा एकदा अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत आणि तुम्ही इथे आलेला आहात। सकाळपासून इथे पाहतो आहोत, कोणी पुष्पगुच्छ घेऊन येतात, कोणी आणखी काही शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत। मला सांगा की तुम्ही कुठनं आलात आणि काय आता उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार शपथ घेत आहेत, काय तुमच्या भावना आहेत, काय? बरोबर, आम्ही सातारावरून आलेलो आहोत। या ठिकाणी आदरणीय दादा हे आमचे सर्वांचे लाडकी उपमुख्यमंत्री शपथविधी आज घेत आहेत। त्याचबरोबर आमचे लाडके आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचेसुद्धा आज शपथविधी होईल असं वाटलं होतं, परंतु अजून तर काय वेळ आलेली नाही आहे। बरोबर आहे। तसंच आत्ता या ठिकाणी दादांना सुद्धा आम्ही भेटायला आलो आहोत, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या देवगिरी या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहोत। आज फक्त तिघांचाच शपथविधी या ठिकाणी होतो, एक तर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री। त्यामध्ये शिंदे साहेबांचं काय नेमकं तेही संभ्रम कायम होता, पण आता स्पष्ट होतंय। असं वाटतं का की सगळ्यांचाच एकत्रित व्हायला पाहिजे होता, कारण एवढा मोठा सोहळा मुंबईमध्ये होतोय? सर्वांचा एकदम झाला पाहिजे होता, काहीच अडचण नव्हती। आता एवढं मोठं महाराष्ट्रातील जनतेनं मोठं मताधिक्य दिलेलं आहे, त्यामुळं शपथविधी सर्व मंत्र्यांचा आज झाला असता तर अजून आनंद झाला असता। पण त्याची खलबत अजून सुरू आहे, कुणाला कुठली किती मंत्रिपदं वगैरे असं सगळं सुरू आहे। तुम्हाला काय वाटतं की कुणाला किती मंत्रिपदाचं किंवा खात्यांचं कसं वाटप व्हायला पाहिजे? इकडे बघा। ते काय सगळं सगळ्यांनी ठरलेलंच आहे ना। BJP, राष्ट्रवादी किंवा शिवसेना, BJP जास्त आहेत, त्यांचे आमदार जास्त आहेत।